हे लोक पहिल्यांदा तर निकीच्या मागे पुढे करत होते। जान्हवी तर यांचं सगळं ऐकत होती, निकी आणि अरबाजचं। पण आता हेच लोक निकीच्या विरोधात बोलताना दिसतायत आणि निकीमुळेच यांना अरबाजचा देखील राग येतोय। चला तर बघूया त्यांचं काय डिस्कशन आहे। तर इथे हे दोघे जण बसलेले असतात आणि वैभव सांगतो की मध्ये तर मला तुझा पण खूप राग येत होता, कारण शॅडो वगैरे तुला म्हणत होते ना। तर जान्हवी म्हणते अरे हो, दिसत होतं तसं, कारण ती ऑब्व्हियसली आपण तिच्या ग्रुपमध्ये होतो आणि तिचा कुठला ग्रुप, तिचा कोणताच ग्रुप नव्हता असं वैभव इकडे सांगतो। कारण आपण अरबाजशी मैत्री होती, आपली अरबाजशी मैत्री असल्यामुळे पहिल्या आठवड्यात ज्यावेळेस आपण किचनमध्ये एकत्रित काम करत होतो त्यावेळेस लोकांनीच घोषित केलं की यांचा एक ग्रुप आहे, त्यामुळे आपण सगळे ग्रुपमध्ये झालो आणि अरबाज बरोबर निकी जोडल्यामुळे निकी आपल्या ग्रुपमध्ये आली। नाहीतर असं कधीच नाही झालं की तिला आपण ग्रुपमध्ये घेतलंय किंवा तिचा कुठला तरी निर्णय आहे आणि तिला आपण सहमती दिली आहे आणि तिचा निर्णय आपण सगळ्यांनी अंमलात आणलाय, असं कधी घडलंच नाही। म्हणजे तिच्या निर्णयाला आपण कधीच एकमत दिलं नव्हतं, तरी देखील तिला असं वाटतंय की मी हा ग्रुप क्रिएट केलेला आहे, या ग्रुपसाठी सगळं मी केलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस इरिनाला ती बोलली की ही ग्रुपमध्ये आले, अरे हिचा कुठला ग्रुप, आमचा ग्रुप आहे, आधी आम्ही ग्रुप क्रिएट केला आणि अरबाजमुळे ही ग्रुपमध्ये आली आहे। त्यावरती जान्हवी म्हणते की आणि माझा आवाज कसं तिच्यापेक्षा मोठा नाहीये, तिचा आवाज मोठा आहे म्हणून ती दिसते। आता हिथं कसं होतंय, आता मी तिच्या अगेन्स्ट आहे, त्यावेळेस ग्रुपमध्ये होते त्यामुळे माझा आवाज तिच्यापेक्षा मोठा नव्हता, हिच्या अगेन्स्ट आहे म्हणून आता माझाही आवाज आहे, त्यामुळे निकीचा आवाज हा माझ्यापेक्षा जास्त आहे, असं इथं जान्हवीचा सांगण्याचा एक निरर्थक प्रयत्न दिसतोय। तर ती वैभव म्हणतो की अरबाज सुद्धा खूप घाणेरड्या लेवलचं वागतोय, म्हणजे तिच्या गोष्टी आपल्याला सांगतोय, आपल्या गोष्टी तिच्या करतोय, म्हणजे इकडचं तिकडचं करताना दिसतोय। त्याला जान्हवी सुद्धा ॲग्री असते, म्हणजे जान्हवीचा आवाज हा निकीपेक्षा खूप कमी आहे असं जान्हवीचं इकडं सांगणं आहे आणि वैभवचं असं म्हणणं आहे की अरबाज आता खूप घाणेरड्या लेवलचं ऐकतोय किंवा बोलतोय। तर अशा पद्धतीने इकडे या दोघांचं त्यांना नावं ठेवण्याचा कार्यक्रम सुरू आहे। तर तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटतं की हे सुद्धा तेवढेच धुतलेल्या तांदळाचे आहेत का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।